तर धाराशिव जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणी टंचाईची समस्याही गंभीर आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या 16 गावांना पाणी टंचाईची झळ बसतीये। सध्या नागरिकांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे। 29 पाणी स्त्रोतांचं अधिग्रहण करून पर्यायी पाणी व्यवस्था सुरू करण्यात आली आहे। येडशी गावामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे। ग्रामपंचायतीकडून टँकरच्या माध्यमातून नागरिकांना पाणी पुरवठा होतोय। विहिरी आणि बोरवेलची पाणी पातळी घटली आहे, त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार टँकर सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे। 9 तारखेपासून 9/5/2026 पासून टँकर चालू आहे मे महिन्यामध्ये आणि 3 टँकर आहेत। 12,000 लिटरच्या टँकरच्या 3 खेपा होत्या, त्या 2 टँकरच्या 6 खेपा आणि 24,000 लिटरचं 1 टँकर आहे, त्याची 1 खेप, अशा 3 टँकरचे मिळून दिवसाला 7 ट्रिप होत्यात, 7 किंवा 6। लाईटचा प्रॉब्लेम असेल तर 6 होत्यात, कधी 5 होत्यात, जास्तीत जास्त 7 ट्रिप होत्यात रोजची। पाण्याचं नियोजन होतंय का? पाण्याचं नियोजन होतंय, 4 दिवसाला टँकर प्रत्येक पॉइंटला जातोय आणि पाण्याचं वितरण प्रति कुटुंब 500 लिटर आपण पाणी वाटप करतो।